नमस्कार. रामायण काय किंवा महाभारत काय, शाप उशापांच्या या कथा आहेत. म्हणजे इथे कोणीतरी कुणाला कधीतरी शाप दिलाय आणि त्या शापाचं परिमार्जन करायला लोक मृत्यूलोकामध्ये आलेली आहेत आणि ते शाप उशाप बनून आल्यावर त्यांचा उद्धार होतो आहे. म्हणजे या सगळ्या पुराणातल्या कथा ईश्वरी अवताराच्या सोबत चूक करणाऱ्यांना शिक्षा काय मिळते आणि शिक्षेतून बाहेर पडण्यासाठीचा उद्धाराचा मार्ग काय असतो हे सांगणारे आहेत. म्हणजे रामायणात आपण बघितलं, रामायणात दशरथाला शाप आहे, रामायणात कैकेयीला शाप आहे, रामायणात अहिल्याला शाप आहे, रामायणात रावणाला शाप आहे, रामायणात वालीला शाप आहे, रामायणात लक्ष्मणाला शाप आहे, प्रत्येकाला शाप आहे आणि या शापातून उशाप म्हणून मुक्तता झालेली आहे. तशी महाभारताची कथा सुद्धा शाप उशापाची कथा आहे. व्यास हिला जयकथा म्हणतात, पण मला जयकथेसोबत ती शाप उशापाची कथा पण वाटते. म्हणजे महाभारत इथून सुरुवात होतं, त्या शंतनूला मिळालेला शाप, गंगेला मिळालेला शाप आणि गंगेसोबत अष्टवसूंना मिळालेला शाप. म्हणजे कथेच्या आरंभाला 3 शाप आहेत. एक बघितलेत आपण, ते एक जो राजा आहे त्या राजाला, महाभीष नावाचा राजा, त्याला मिळालेला शाप आपण बघितलाय. दुसरा गंगेला मिळालेला शाप आपण बघितला आणि तिसरा अष्टवसूंना मिळालेला शाप आपण बघितलाय. यांची मुक्तता कशी होते तेही आपण बघितलंय. याच्यामध्ये आणखी काही शाप आहेत आणि आणखी काही उशाप आहेत. हे काय आहे जरा समजून घेणं आवश्यक आहे. या कथेतलं दुसरं महत्वाचं पात्र आरंभाचं ते म्हणजे मत्स्यगंधा सत्यवती. ही सत्यवती मत्स्यगंधा का झाली, ती कोळी का झाली, हे जरा नीट समजून घेणं आवश्यक आहे. आता पुन्हा जाऊया फ्लॅशबॅकमध्ये. जसं आपण मागच्या कथेत फ्लॅशबॅक गेलो तशी आता पुन्हा फ्लॅशबॅकमध्ये जाऊया. अरिचर नावाचा एक राजा आहे, अरिचर नावाचा राजा. आणि हा अरिचर नावाचा राजा वनामध्ये विहार करत असतो. या राजाची भेट होते एका माशाची, स्त्री माशाशी. आता ही जी स्त्री मासाचं पात्र आहे ते स्त्री मासा नाही आहे. आता इथे पुन्हा शापाची कथा सुरू होते. गिरिका नावाची एक सुंदर अप्सरा आहे स्वर्गातली आणि तिने काही चूक केली आहे म्हणून तिला माशाचा जन्म मिळतोय. आणि माशाचा जन्म मिळाल्यावर उशाप काय दिला जातोय, एखाद्या माणसाकडून तुला अपत्य होईल, मनुष्य प्राणी जन्माला घालशील तेव्हा तुला उशाप मिळेल. आता हा अरिचर राजा आणि मत्स्यावतारात असलेली गिरिका नावाची अप्सरा यांची भेट होते. कथा खूप वेगळी आहे. म्हणजे राजाचं वीर्य द्रोणात घेऊन तो अरिचर चाललेला जात असताना पक्षी घेऊन जात असतात, मग ते पडतं, मग ते गिरिका नावाच्या मासा झालेला आहे अप्सरा, तिच्या तोंडात ते जातं, मग ते उदरात त्याचे 2 गर्भ होतात, अशी कथा आहे. पण आपण असं ढोबळमानाने गृहीत धरूया या सगळ्या चमत्कृतीला दूर सारून, जरासं बाजूला करून, की गिरिका आणि उशाप मिळायचा आहे म्हणून अरिचर राजा यांचे संबंध निर्माण होतात. आणि या संबंधातून, म्हणजे मी गृहीत धरूया असं म्हणतोय, मी कथा बदलत नाहीये, उगीच चमत्कारांचे खुलासे करत बसण्यापेक्षा गिरिका जी मत्स्यावतारात आलेली आहे अप्सरा, मत्स्य रूपात आलेली आहे, ती आणि अरिचर नावाचा राजा यांच्यात संबंध होतात. आणि या संबंधातून एकाच वेळी गिरिकेला 2 अपत्य येतात, एकाच वेळी 2. आता गिरिका 2 बाळांना जन्म घालते. त्यातला मुलगा जो आहे तो अरिचर आपल्यासोबत घेऊन जातो आणि मुलीला मात्र गिरिका मत्स्यरूपात असल्यामुळं तिच्या देहाचा उग्र दर्प येत असतो माशाचा, तिला ठेवून जातो. आता माशाच्या पोटातून आलेली सत्यवती ही कोळ्यांच्या वस्तीत वावरायला लागते, ती मत्स्यगंधा असते आणि ती सत्यवती आपल्या त्याच नदी किनाऱ्यावरती वाटसरूंना, तिथे जाणाऱ्या प्रवाशांना इकडून तिकडं पोचवायचं काम करत असते. आता ही सत्यवती म्हणजे गिरिका नावाची मासा आणि राजा यांच्या संबंधातून निर्माण झालेलं अपत्य. मला महाभारतातली एक गोष्ट काही कळत नाहीये, माशाशी फार जवळचा संबंध आहे महाभारताचा, खूप जवळचा संबंध आहे. म्हणजे बघा, महाभारताच्या कथेला सुरुवात करणारी आणि वेगळंच वळण देणारी सत्यवती ती माशाच्या पोटून आलेली. महाभारताच्या कथेमध्ये युद्धाचं कारण ठरलेली द्रौपदी ती माशाचा डोळा फोडून मिळवलेली. आणि महाभारताच्या कथेचा अस्त होतोय
तो माशाच्या गर्भातून सापडलेल्या त्या मुसळाच्या येडीने शस्त्र बनवलं जातं, बाण बनवला जातो आणि तोच बाण लागून भगवान कृष्ण पृथ्वीतल सोडतात. इथेही पुन्हा मासा आहे. असा बऱ्याच ठिकाणी या माशाचा संबंध येतोय. म्हणजे महाभारताची कथा माशाशी कशी जोडली गेली आहे ते कळत नाही. पण ही सत्यवती प्रवाशांना इकडून तिकडं नेण्याचा काम करत असते. आता मत्स्यगंधा माशाचं वास असल्यामुळं तिला बिचारीला फार लोक जवळ येतही नाहीत. अशा वेळी या सत्यवतीला महर्षी पाराशर भेटतात. आता हे पाराशर ब्रह्मदेवाच्या कुळातले, वशिष्ठांचा मुलगा आणि वशिष्ठांच्या मुलाचा मुलगा म्हणजे वशिष्ठांचा नातू, ब्रह्मदेवाचे पणतू पाराशर, आपण जे मागच्या भागामध्ये बघितलंय. या पाराशरांना मत्स्यगंधा सत्यवती विनंती करते की हे देवा, आपण माझा हा दर्प घालवून टाकावा. आता पाराशर महर्षी दर्प घालवण्यासाठी सत्यवतीला म्हणतात की हे सत्यवती, तुझ्याकडून अजून बरीचशी मोठ्या मोठ्या गोष्टी घडायच्या आहेत. या गोष्टी घडविण्यासाठी मला मत्स्यगंध घालवून तुला सुंदर सुगंधांनी भरणं आवश्यक आहे. आणि हे करत असताना तुला एका पुत्राची प्राप्ती होणार आहे, जो मी घेऊन जाणार आहे आणि तो दिव्य ज्ञानी असणार आहे. आणि महर्षी पाराशर आणि सत्यवतीला विवाहाच्या शिवाय एका पुत्राची प्राप्ती होते आणि ते पुत्र म्हणजे कृष्णद्वैपायन, ज्यांना आपण वेदव्यास या नावाने ओळखतो, पाराशरांचे पुत्र. आता या वेदव्यासांचा पुढे फार संबंध महाभारतामध्ये येतो, खूप वेळेला संबंध येतो. या वेदव्यासांच्या पुढे मुळच कुरुवंश पुढे वाढत जातो, हे लक्षात घ्या. मग पाराशरांच्याकडून त्यांना आशीर्वाद मिळतो, मुलगा मिळतो. मत्स्यगंधा अत्यंत सुगंधी होऊन जाते. सुगंधित आणि सौंदर्यशाली असलेल्या सत्यवतीला महाराज शंतनू बघतात. कधी बघतात? ज्या वेळेला शंतनूला सोडून गंगा निघून गेलेली आहे आणि एक शेवटचा पुत्र देवव्रत याच्या हवाली केलेला आहे. आता सत्यवतीला शंतनू लग्नाची मागणी घालतात आणि सांगतात की तू माझ्याशी लग्न कर. तेव्हा सत्यवती शंतनूच्या समोर एक अट ठेवते आणि ती अट असते, मी तुमच्याशी लग्न नक्की करेन, पण माझ्या उदरी आलेल्या मुलालाच राज्यकारभार करायला द्यावा लागेल, त्यालाच राजा करावं लागेल. आता आली अडचण. शंतनूचा लाडका पुत्र तर देवव्रत. या देवव्रताला राजा करायचं शंतनूच्या डोक्यात. सत्यवती राणी म्हणून हवी आहे. तो खिन्न होतो, निराश होतो, निघून जातो. सगळ्यांच्या मनामध्ये हा एक प्रश्न असेल की सत्यवती एवढी स्वार्थी कशी होऊ शकते? आपल्याच मुलाला राज्याभिषेक केला जावा अशी मागणी महाराज शंतनूकडे कशी करू शकते? आणि तिनं असं का करावं? त्याचं कारण आहे. त्याचं कारण असं आहे की हा अरिचर नावाचा राजा, जो गिरिका नावाच्या अप्सरेशी संबंध ठेवून 2 लेकरं निर्माण करतो, तो फक्त मुलाला घेऊन जातो, मुलीला नाही. आणि ती मुलगी सत्यवती आहे, मुलीला नेत नाही, फक्त मुलाला घेऊन जातो आणि त्याला आपल्या साम्राज्याचा धनी सुद्धा करतो. ती म्हणते, माझ्या मत्स्यगंधामुळं मला नाकारलेलं आहे, मला जे राजसु सुख मिळणार आहे ते नाकारल्या गेलेलं आहे. आणि ती पेटून उठली आहे ते राजसुख, राजवैभव मिळवण्यासाठी. म्हणून जेव्हा एक राजा तिला मागणी घालतोय, तेव्हा ती म्हणते की आता एक राजा मागणी घालतोय, तेव्हा मला जे सुख मिळालं नाही ते माझ्या अपत्याला मिळायला हवं. म्हणून ती शंतनूच्या समोर मागणी ठेवते की मला जे अपत्य होईल तुमच्या माझ्यापासून, त्याच अपत्याला तुम्ही राज्यकारभार द्यायला हवा, त्यालाच राजा करायला हवा. नाही म्हणून शंतनू निघून जातो. पण आपल्या पित्याच्या नाराजीचं कारण देवव्रताला कळतं आणि तो आपल्या पित्यासाठी पत्नी मिळावी म्हणून सत्यवतीकडे येतो. सत्यवतीला म्हणतो देवव्रत की हे माते, माझ्या पित्याचं तुझ्यावर प्रचंड प्रेम जुळलेलं आहे आणि तू त्याचा स्वीकार करावा अशी माझी इच्छा आहे. बघा, बापाच्या पोराला बायका बघायला भीष्मच गेलाय, बापासाठी बायको बघायला भीष्मच गेलाय. तेव्हा सत्यवती म्हणते की माझी अट ही आहे की त्यांनी राजा माझ्या मुलांना करायला हवं. भीष्म प्रतिज्ञा करतो, म्हणतो की हे माते, तुझीच पुत्र राजा होतील,
मी आयुष्यभर राज्यावर दावा करणार नाही. सत्यवती खुश होते. पण सत्यवतीचा पिता मात्र शंका उपस्थित करतो. तो म्हणतो, हे ठीक आहे रे, जेव्हा तू विवाह करशील, तुला मुलं होतील, तेव्हा तुझी मुलं या राज्यावर दावा सांगतील, त्याचं काय? बघा माणसं कशी असतात, पिढ्याची व्यवस्था करून घेतात. त्याचं काय? भीष्म दुसरी प्रतिज्ञा करतो. तो म्हणतो, मी आयुष्यभर अविवाहित राहील. पुन्हा शंका उपस्थित होते, अविवाहित राहशील, पण विवाह न करता जर पुत्र उत्पन्न झाला त्याचं काय? तो म्हणतो, मी कोणत्याही स्त्रीशी सहवास करणार नाही, आजीवन ब्रह्मचर्याचं पालन करेल. या घोर प्रतिज्ञा भीष्म करतो. आणि एवढंच नाही, तो पुढची प्रतिज्ञा करतो, पुढची कुठली शंका राहू नये म्हणून. हस्तिनापूर साम्राज्याला सांभाळणे, त्याचा निष्ठावंत राहणे, हेच माझ्या आयुष्याचं कर्तव्य असेल, हे मी लक्षात ठेवीन. ती प्रतिज्ञा मी पाळेन. आणि भीष्माच्या या प्रतिज्ञेनंतर सत्यवती शंतनू राजाशी लग्न करायला तयार होते. लग्न होतं खरं, पण महाभारताच्या कथेला मात्र वेगळाच दिशा मिळू लागते. ही दिशा काय आहे आणि पुढे ही कथा कशी विस्तारत जाते ते पुढच्या भागात आपण बघणार आहोत. व्हिडिओ आवडला असेल, लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.